लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे, माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांची मी क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण पार किरकोळ कुठे आलो आणि पण मला तुमच्यापर्यंत पोचायचंच होतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून हा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे। आणि लाडक्या बहिणींनी इतिहास घडवलाय विधानसभेत, तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटाच्या आणि आटपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे। तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी का भाषण करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती योजना कोणाचाही माईकाला आला तरी बंद होऊ देणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, माझे लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, या सगळ्यांसाठी अनेक योजना केल्या, अनेक योजना, विकासाच्या योजना, कल्याणकारी योजना, शासन आपल्या दारी योजना। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना कधी झाल्या नाही तेवढ्या तुमच्या या एकनाथ शिंदेच्या 2.5 वर्षाच्या काळात झाल्या। मी आपल्याला एवढं सांगतो की मी मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री आहे, अनेक मंत्रीपद माझ्याकडे आहेत, पण मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला। आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय, आपल्याशी संवाद साधायला आलोय, पण वेळ नाही। आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा विटा परिवर्तन घडवायचं ना, तुम्हाला किती निधी दिलाय? आतापर्यंत 200 कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले सुहास बाबर यांना दिलाय। आणि मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जी काही कामं आहेत, ही सगळी कामं भुयारी गटार योजना, उपजिल्हा रुग्णालय, रिंग रोड, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडांगण, विणकर महामंडळास वाढीव तरतूद, यंत्रमाग पोल्ट्री व्यवसायात मदत, विटा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम शहरातील एकही घर न पाडता करणार म्हणजे करणार। आणि म्हणून मी सांगतो आपल्याला, हे नगर परिषदा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येत असतात, आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा। आपण या ठिकाणी या ताईंना निवडून द्या, मेत्रे ताई। आणि आटपाडीचा कोण उमेदवार आहे? रावसाहेब सागर। या लोकांना, त्यांच्या टीमला आपण विजयी करा। विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। जो बोलतो तेच करतो, जे होणार नाही ते बोलत नाही। आणि म्हणून एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता है। आणि म्हणून आपल्याला 2 तारखेला इतिहास घडवायचा आहे। किती वर्ष लोकांची सत्ता होती इतर लोकांची? 40 वर्ष या सत्तेच्या जोखडात काय परिवर्तन, काय मिळालं तुम्हाला? आता तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे, तुम्हाला भुयारी गटार योजना पाहिजे, तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला उद्यान पाहिजे। हे सगळं देणार काम नगर विकास खातं करेल, आणि नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, येत्या 2 तारखेला इतिहास घडवा। आणि मी हेही सांगतो, आज बघतोय मी माझ्या लाडक्या बहिणी 5 तास थांबल्या। लाडके भाऊ कोणासाठी थांबतं एवढं? कोणासाठी कोण थांबत नाही, परंतु मी एकच सांगतो, जे प्रेम तुम्ही मला दिलंय हे कदापि हा एकनाथ शिंदे विसरणार नाही। त्याची जाण ठेवून या आपल्या विटा नगर परिषद, आटपाडी नगर परिषदेला लागणारा पैसा, लागणारा निधी कमी पडू देणार नाही, हा पुन्हा एकदा मी शब्द देतो। आणि एकच सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। बस तुम्हाला एकच सांगतो, या येत्या 2 तारखेला आपण इतिहास घडवायचा आहे।
धनुष्यबाला मत म्हणजे विकासाला मत, मत म्हणजे विकासाला मत. तुम्ही फक्त मतदान निवडणुकीचं नाही करणार, तुम्ही फक्त मतदान निवडणुकीचं नाही करणार. या विटा नगर परिषद, विटा शहराचा भविष्याचा फैसला करणार आहात. हा फैसला आपण करणार आहात. आणि म्हणून तुमचं एक मत इतिहास घडवेल, तुमचं एक मत परिवर्तन घडवेल, तुमचं एक मत विकास घेऊन येईल. आणि म्हणून सुहास बाबर एक युवा, या ठिकाणी आपला आमदार तुम्ही निवडून दिलाय. आमदार कसा असावा तर सुहास बाबर सारखा असावा, हे आदर्श आमदार तुम्ही निवडून दिलाय. माझा साथी अनिल बाबर यांची मला आजही आठवण येते. कानाकोपऱ्यात जाऊ, अनिल बाबरांची माणसं असतात. कुठेही जाऊ, या देशामध्ये कुठल्याही राज्यात जाऊ दे, बरोबर ना. आणि म्हणून सोन्या चांदीवाले, सोन्या चांदी सारखी माणसं मला भेटतात, सोन्यासारखी माणसं भेटतात. अनिल बाबर पण सोन्यासारखा माणूस होता. दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. पण सुहास बाबरचं काम ते बघत असतील, त्यांचा आशीर्वाद सुहास बाबरच्या पाठीशी आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा विटा नगर परिषद आटपाडी हा एकनाथ शिंदेने आजपासून दत्तक घेतलाय. त्याची सगळी जबाबदारी आमची आहे, ही सगळी जबाबदारी माझी आहे. ज्या ज्या खात्याचे कामं असतील, ही सगळी कामं हा तुमचा एकनाथ शिंदे लाडका भाऊ केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. आणि येत्या 2 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या दोन्ही नगरपालिकांवर विजयाचा भगवा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.